हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर महायुतीच्या समन्वय समितीची उद्या रात्री होणार खलबतं. महामंडळांसह समित्यांचंही जागा वाटप लवकरच. राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध. मात्र काही भागामध्ये अफवांमुळे अतिरिक्त इंधन खरेदी, मंत्री छगन भुजबळांचा दावा. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागलं. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ. इंधन दरवाढीची झळ आता थेट शाळांसह विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता. एकाच सत्रात शाळा चालवा. आठवड्यातून 3 दिवस शाळा भरवण्याची स्कूल बस संघटनेची मागणी. चंद्रपूरचं ब्रह्मपुरी उष्णतेत संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर. ब्रह्मपुरीमध्ये रेकॉर्ड 47.6 तापमानाची नोंद. तर जळगावात उष्माघातानं दोघांचा मृत्यू झाल्याची भीती. दोनदा मुदतवाढ देऊनही म्हाडा घरांना मर्यादित प्रतिसाद. 2,640 घरांसाठी फक्त 84,000 अर्ज, तर 59,000 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. सोडतीसाठी 28 मे पर्यंत अर्ज करण्याची संधी. नीट प्रकरणातील गुन्हेगार प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, तर वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हिंगोलीमध्ये भरधाव वेगातील कारनं दुचाकी चालकाला दिली धडक. दोघे जखमी. अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद. आणि पद्म पुरस्कारांचा राष्ट्रपती भवनात वितरण. देशातील 131 सह महाराष्ट्रामधील 15 जणांना पद्म पुरस्कार. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाईम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आपल्याला माहिती असेल अगदी काही दिवसांवर बकरी ईद आहे आणि याच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रहिवासी भागामध्ये प्राण्यांच्या कत्तलीला भाजप नेत्यांनी विरोध केलेला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि किरीट सोमय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांची पालिका आयुक्तांना या नेत्यांनी याबाबत पत्र लिहिलेलं आहे. मुंबईमधील हाऊसिंग सोसायट्या, चाळी आणि रहिवासी संकुलांमध्ये कुर्बानीला परवानगी न देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शहरात पालिकेचे 70 पेक्षा जास्त अधिकृत बाजार आणि शेकडो दुकानं उपलब्ध आहेत. अधिकृत बाजारपेठेतच कत्तलीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. रहिवासी भागामध्ये स्वच्छता राखणं अशक्य असल्याचं सुद्धा या पत्रात म्हटलंय. याबाबत महापालिकेनं सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान बकरी ईदवरून नितेश राणेंनी एक मोठं विधान केलेलं आहे. पर्यावरणपूरक ईद साजरी करा असं नितेश राणे म्हणतायत. सल्ले देणारे बॉलिवूडचे कलाकार बिळात जाऊन लपलेत का असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे. बकरी ईदला कुर्बानीच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी हा सवाल केलाय. ईद पर्यावरणपूर्वक बनवा, ड्राय होली साजरी करा, त्याचबरोबर फटाकीच्या शिवाय दिवाळी करा, असे सल्ले देणारे कमी आहेत का? बॉलिवूडचे असंख्य कलाकार जे आता बकरी ईदच्या टायमाला बिळात जाऊन बसतात, रील बनवणार, ट्विट करणार की कसं पर्यावरणाला हानी होते फटाक्यांमुळे, कसं पर्यावरणाला हानी होते रंगांमुळे. मग आता ईदच्या वेळी जेव्हा बकरे कापले जातात, प्राण्यांना मारलं जातं, रक्त सगळ्या नदी नाल्यांमध्ये दिसतं, तेव्हा हे बॉलिवूडचे विविध कलाकार ते काय बकरे खाण्यामध्ये व्यस्त असतात का, बिर्याणी खाण्यामध्ये? यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. महायुतीच्या समन्वय समितीची उद्या रात्री बैठक होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल विधान परिषदेच्या
ज्या जागांसाठी निवडणूक होते त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे आणि अशातच समन्वय समितीची बैठक उद्या रात्री होणार असल्याची माहिती समोर येते. विधान परिषद निवडणुकीचं जागा वाटप, महामंडळ राज्यस्तरीय समित्यांचं सुद्धा जागा वाटप लवकरच होणार असल्याची माहिती आहे. महामंडळ समन्वय समितीच्या बैठकीची दुसरी फेरी आता संपन्न होणार आहे. मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई, दादा भुसे, त्याशिवाय भाजपकडून गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पहिल्या बैठकीमध्ये कोणाला काय हवं याबद्दलची यादी दिली गेली होती, त्यावर चर्चा झालेली होती आणि आता ही यादी उद्या एकमेकांसमोर मांडली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यानंतर सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सत्तेतील इतर वाट्यांबद्दल चर्चा होणार आहे. बैठकीतील मुद्दे आपापल्या नेतृत्वाकडे मांडले जाणार असल्याचंही कळत आहे. उद्या रात्री 9 वाजता शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे आता महायुतीच्या या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जागा वाटप, विधान परिषदेच्या जागा वाटपाविषयी नेमके काय ठरतं ते बघावं लागेल. विधान परिषदेवरून महायुतीत रस्सीखेच. महायुतीत बैठकांचं सत्र. तिढा सोडवण्याचं महायुतीसमोर आव्हान. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला असला तरी प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेनं 7 जागांची तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागांची मागणी केली आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद वाढल्याचा दावा करत जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत बैठका पार पडल्या. एकनाथ शिंदेंनी या प्रश्नी दिल्ली दौराही केल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी, हिंगोली या 4 जागा जाण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची चर्चा आहे. महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. 99% जागेवर एकमत झाला आहे. 1% थोडं एका जागेवर आहे, पण ते होऊन जाईल. दरम्यान छत्रपती संभाजीनगरची जागा मिळावी अशी शिवसेनेची मागणी आहे. तर पुण्यातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकलाय. त्यामुळे या जागांबाबत तोडगा काढताना महायुतीचा कस लागतोय. असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल. महायुतीतल्या या रस्सीखेचवरून विरोधकांनी टीका करण्याची संधी साधून घेतली आहे. कोकणातली जागा अजितदादांच्या पक्षातला तिथं दिली जात असेल तर कुठंतरी सुनील तटकरे भाऊ जे आहेत ते खेळी खेळतात असं मला वाटतं. लोकसभेचं उद्याचं इलेक्शन त्यांना सोपं जावं म्हणून या बाजूला त्यांना सेफ केलंय. पण मला असं वाटतं पारंपरिक ज्या जागा असतील, ज्या अजितदादा आधीपासून लढत आलेले आहेत, जसं पुण्याची असेल आणि मराठवाड्याच्या काही जागा असतील, त्या सोडणं म्हणजे फार मोठी चूक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे दादा ज्या जागा स्वतःकडे ठेवायचे, दादा ज्या जागेंवर प्रामाणिकपणे लढायच्या, त्या जागा खैरातीसारख्या जर भाजपला वाटल्या जात असतील तर याच्यावरूनच कुठं ते कळतंय भाजपच या दोन्ही पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा चालवते. एकीकडे महायुतीत ही स्थिती असतानाच विरोधात असलेली महाविकास आघाडी ही उमेदवार उतरवण्याबाबत चाचपणी करते. मात्र चंद्रपूर, गडचिरोली, वर्ध्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनं काँग्रेसला धक्का बसलाय. काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या संपूर्ण पर्यटन वारीमागे भाजप असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आणि एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे आणि मोठमोठे उमेदवार आहेत. जो काही आता रेट खोलला गेला तो एक 15 लाख रुपयाचा रेट उघडल्याची माहिती आमच्याकडे आहे. आता 15 लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर त्यांना वाटतं की आता हे उत्सवच झाला आहे, मोठी दिवाळीच झाली आहे. त्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये 15 लाख रुपये देऊन जर एका मतासाठी निवडणुका होत असतील तर मला वाटतं
या लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा. त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही. आधीच सांगितलं की काँग्रेसचे नगराध्यक्ष नगरसेवक कुठे गेले हे तिथल्या नेत्यांनी बघायचं आहे. काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे. त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कुणाच्या वाट्याला किती जागा येणार हे लवकरच स्पष्ट होईल. पण त्यासाठी तिन्ही पक्षांकडून दबावाचं राजकारण केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे आणि महायुतीमधून कोण निवडणूक लढवणार यावरून चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून जय पवारांचं एक पोस्टर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. युवा नेते, राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारं नेतृत्व अशा आशयाची ही पोस्ट व्हायरल होतीये. यावरून ते यंदा विधान परिषदेची निवडणूक लढवणार आणि तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान आणखी एक पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. जय पवारांचं नाव एक मागणी केली आहे. जय पवार यांना विधान परिषदेची तिकीट मिळावी अशी शक्यता आहे. भाजपची काय भूमिका आहे? हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला तिकीट द्यायची, जय पवारजीला द्यायची की इतर कुणाला द्यायची याबद्दलचा निर्णय माननीय सुनेत्रा पवारजी करतील. त्यांचा पक्ष आहे, जय त्यांच्या पक्षाचा नेता आहे, अजितदादांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय होतं आहे आणि बिन्स्टावरती राजकारण करण्याचं माझं तरी काय म्हणजे मी बघत पण नाही इन्स्टा वगैरे. मला माहीत पण नाही इन्स्टा काय असतो हे सुद्धा मला माहीत. दरम्यान उमेदवारीच्या चर्चानंतर जय पवारांनी एक्सवर पोस्ट करत चर्चा फेटाळून लावलेली आहे. आपण ही निवडणूक लढवणार नाही असं ते म्हणाले. काय म्हणाले जय पवार या पोस्टमध्ये आपण बघूयात. मी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार नाही असं जय पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही. पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक, बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्व गुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे असं या पोस्टमध्ये जय पवारांनी लिहिलं.